नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बऱ्याच दिवसापासून रिपीटच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवायचा होता. रिपीट केलं पाहिजे का? बऱ्याच पालकांचे आणि विद्यार्थ्याचे मेसेजेस आलेत, राईट. आणि त्याच्या माइंडमध्ये बरेच जणांनी ऑलरेडी तयारी चालू केलेली आहे, पण रिपीट केलं पाहिजे का? आपण थोडं कट ऑफवर नजर टाकू या वर्षीच्या. यावर्षी आपल्याला लक्षात येत आहे CVP थोड्याशा जागा वाढल्या होत्या, पण CVP असेल, VJTI, PICT, SPIT, वालचंद. वालचंदचं AIML 99.15ला क्लोज झाले, म्हणजे कट ऑफ वाढलेत बरं का. म्हणजे अराउंड 3127 रँकला, म्हणजे 99% क्लोज झाले टॉप 5 मधला. आणि टॉप 10 मधले जे पुढचे कॉलेजेस, कमिन्स आहे, PCCUE आहे, थार्डमल, DJ सांगवी. PCCUEचे AIML अराउंड 5914 रँकला, 5200 रँकला मुलांसाठी क्लोज झालेला आहे, म्हणजे 98.5% आहे मुलांसाठी. आणि मुलींसाठी 6000 रँक. जे सेफ ऑप्शन, म्हणजे हे आपण जे ऑप्शन समजतो की सेफ ऑप्शन, मार्केट डाऊन असू द्या, असू द्या, पण वरच्या कॉलेजेस एव्हरग्रीन कॉलेजेस आहेत. आणि इथं प्लेसमेंट चांगले प्लेसमेंट आहे. त्याच्यानंतरचे जे DY आकुर्डी, PBG, DY पिंपरी, ASMS, तातवडे, म्हणजे बऱ्यापैकी प्लेसमेंट असलेली कॉलेजेस. इव्हन MIT आळंदी 94.90ला क्लोज झाले ओपनचं, राऊंड 2चं. म्हणजे अराउंड 95, म्हणजे जे चांगले म्हणावे असे जे कॉलेजेस आहेत ते 95ला क्लोज झालेत. JEE हा 93-92ला हे कॉलेजेस क्लोज झालेले आहेत. इथं आपण बघितलं राऊंड 1, राऊंड 2 मध्ये 1000 रँकच्या आसपास प्लस मायनस कट ऑफ झालेला आहे. 2-4 कॉलेजेस आहेत, पिंपरी असेल, संजीवनी, अमृतवाणी यांचे कट ऑफ वाढलेले आहेत. आपण थोडंसं नजर टाकूया की जेव्हा मी आमच्याकडे आलेल्या मुलाचे डेटा शीट बघत होतो, 10वीचे मार्क बघत होतो, बरीच अशी मुलं मला दिसत आहे, खास करून जी क्लासेसला होती ती मुळात हुशार मुलं होती, आणि त्यांनी JEEचा नाद केला. आणि आपण जे म्हणतो, जो JEEचा नाद केला आणि त्याचं काय झालं की मुलं मध्येच अडकलेत. म्हणजे इकडे 90-92 आहेत JEEमध्ये, CET मध्ये 93-94 आहेत. म्हणजे धड आता चांगले कॉलेजेस तिकडे भेटत नाही, तिकडेही भेटत नाही, आपल्याला म्हणावी अशी ब्रांच भेटत नाहीये. थोडंसं मॅनेजमेंट कोट्याचा विचार केला तर आता यावर्षी गव्हर्नमेंटनं काय केलं, लिगलाइज कोटा केलेला आहे. PICT एक एक्सेप्शन आहे, ज्यांनी 2.25 लाख रुपये मॅनेजमेंट कोट्याची फी ठेवली कोट्याची. पण PCCUE असेल 5,30,000 आहे. VITनं 6 लाख ठेवली आहे काही ब्रांचेसला 4.25 लाख ठेवली. बाकीच्याही कॉलेजेसची फीस 4-4.5 लाख रुपये आहे. म्हणजे आज मॅनेजमेंट कोट्यात ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कमीत कमी एक्स्ट्रा 15-16 लाख रुपये दिल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, राईट. आणि मग खालच्या कॉलेजची, म्हणजे पुण्यातलं एकदम आपण जे जेमतेम कॉलेज म्हणावे ना, म्हणजे नूतन सारखं कॉलेज आहे, त्याचं सुद्धा कट ऑफ आता 90-91 आलेलं आहे. संजीवनी असेल, अमृतवाणी, त्यांचे कट ऑफ तर आता सेकंड राऊंडला चांगले 94-95 वर गेलेत, 93 वर गेलेले आहेत. ओव्हरऑल कट ऑफ वाढलेत. आणि कट ऑफ वाढायचं कारण की बऱ्याच मुलांचं, म्हणजे मेडिकलचे PCBची मुलं आहेत ते इकडे आपल्या इंजिनिअरिंगकडे आलेत. आणि या सगळ्या माध्यमातून म्हणजे मागे जे काही चांगले पॅकेजेस मिळत होते इंजिनिअरिंगला, की रिपीट केलं पाहिजे का, कुणी केलं पाहिजे का, हा प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात भेडसावला आहे. तर मी तर तुम्हाला सांगेन, रिपीट केलं पाहिजे का, केलं पाहिजे, पण त्याचा सक्सेस रेट काय, आपण जरा काही गोष्टीचा विचार करू. पहिला महत्वाचा मुद्दा, रिपीट केलं पाहिजे का, पण काय केलं पाहिजे. तुम्ही जर परत JEE रिपीट करत असाल तर मी म्हणाल थोडंसं विचार करा, कारण JEEमध्ये सक्सेस रेट तुम्हाला 99% आलं तरच फायदा आहे, राईट. तुम्हाला 96-97 आहेत, तुम्ही JEE निश्चित रिपीट करा. तुम्हाला आता 80-82 आलेत, तुम्ही पुढच्या वर्षी 98-99चा विचार करताय, तर मला वाटतं कुठंतरी तुमची फसगत होणार आहे. म्हणजे एक वर्ष रिपीट करून नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तेवढे चांगले कॉलेजेस मिळणार नाही. पण मी इथं CETच्या रिपीट बद्दल बोलतोय. हे आणि आपले रिपीट करून टार्गेट हे आपले टॉप 10 कॉलेजेस असणार आहेत, म्हणजे 99%. इथे थोडंसं मार्क पर्सेंटेजचा विचार करू. ज्या मुलांना रिपीट करायचंय त्यांनी 135 मार्काचं टार्गेट ठेवायचं कमीत कमी. 135 मार्क म्हणजे काय, तर 135 मार्काला यावर्षी 99% आलेलं आहे. म्हणजे आपण टॉप 10 मध्ये जातो, एक डिसेंट कॉलेज जातो. म्हणजे इथं आपण आज मॅनेजमेंट कोट्यात किंवा IQ कोट्यात गेलो तरी आपलं 10-15 लाख रुपयाचं पॅकेज आहे, म्हणजे 10-15 लाख रुपये आपले एक्स्ट्रा चाललेले आहेत. आपण असा विचार करू शकतो की एक वर्ष जर अभ्यास केला आणि तर आपल्याला आपले 15 लाख रुपये वाचू शकतात. पण जर आज 50% वाली, 40% वाली जी मुलं जेमतेम पास झालेत आणि रिपीट केलं, तर मी म्हणाल तुम्ही नाही केलं पाहिजे रिपीट. विद्यार्थी जर हुशार असेल, 10वीला 90 मार्क आहेत, 90% आहेत, म्हणजे सक्सेस कोणाला मिळतं रिपीटचं, तर 10वीला 90% आहेत,
तो जेईच्या नादी लागला होता. ठीक आहे, हुशार आहे, करू शकत होता, पण सीईटीला इग्नोर केलं होतं. की अशा मुलांनी रिपीट केलं पाहिजे आणि रिपीट करताना थोडंसं स्ट्रॅटेजिकली रिपीट केलं पाहिजे. पहिलं टार्गेट ठेवलं पाहिजे की सीईटी चांगला मी आणि त्याचेच चांगलं, तर बरेच जण घरी बसून रिपीट करतात. तसं नका करू. एक चांगलं म्हणजे कुठला क्लास असेल, आता तुम्हाला सगळ्यांना नगरच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की मॅथ हा सब्जेक्ट सीईटीसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्याला, कारण त्याचं 50% वेटेज मॅथ्स आहे आणि तुम्हाला रिपीट करताना मॅथ्सचं चांगलं शिक्षक असलं पाहिजे. आणि मला वाटतं ती फॅसिलिटी आपल्याकडे नगरमध्ये अवेलेबलच आहे. गुलचं मॅथ्स अकॅडमी असेल किंवा ज्ञानसागर क्लास असेल किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी म्हणजे मला वाटतं शाहू कॉलेज आहे, राईट, त्या ठिकाणी रिपीटरची बॅच आता मला वाटतं सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही पहिलं आयडेंटिफाय करा की डेडिकेटेड सीईटी प्रिपरेशन कुठं होतं आणि त्यातल्या त्यात मॅथ कुठं चांगल्या ठिकाणी शिकवलं जातं आणि त्या दृष्टीनं तुम्ही थोडासा रिपीटचा विचार करा. राईट, नगरमध्ये चांगल्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत आपल्याकडं, पण हे खास मी त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की जे जेईच्या नादी लागलेले आहेत, ज्यांना हुशार होते, म्हणजे जे 10वीला चांगले मार्क होते, 12वीला चांगले मार्क होते आणि आपण आता ठरवलंय की आपण थोडेसे चांगले मार्क आणले पाहिजे, चांगलं कॉलेज केलं पाहिजे, अशा विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला सांगतो रिपीटचा जर सक्सेस रेशो काय, तर रिपीटमध्ये मी तुम्हाला सांगतो 40 मुलांनी जर रिपीट केलं तर त्यातले 20 मुलं अशी असतात ना, ते फक्त म्हणतात आम्ही रिपीट केलं. 10 मुलं अशी असतात ज्यांची धडपड चाललेली असते, पण त्यांची ती म्हणजे IQ तेवढा डेव्हलप नसतो, त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसते, त्यामुळे त्यांना सक्सेस मिळत नाही. पण जे हुशार आहेत, त्यांनी स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून अभ्यास केलेला आहे, त्या मुलांना सक्सेस मिळतं. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला योग्य एफर्टची योग्य आणि कॉलेज आणि ब्रांच हे तुमचं आता लाईफ टाईमचं डिसिजन आहे. म्हणजे उद्या काय होणार आहे की आज तुम्ही 80-85 किंवा जे कुठले पर्सेंटेज आले असतील, जे ॲव्हरेज मुलं आहेत त्यांना मी सांगेल ठीक आहे, तुम्ही जे कॉलेजेस मिळाले ती कॉलेजेस घेऊन तुम्ही पुढे जा. पण जी हुशार मुलं आहेत, जी आणि खास करून म्हणजे मला हा मेसेज त्या मुलांना द्यायचा आहे की ज्यांनी जेईचा नाद केला, राईट, आणि त्यामुळे आपले हुशार असताना सीईटी इग्नोर केलेलं आहे, अशा मुलांना मी एक संदेश देईन की तुम्ही एक अटेम्प्ट घ्या. कारण कसं आहे की हे इथं जे कॉलेज आणि ब्रांच मिळणार आहे ही तुमची लाईफ टाईम असणार आहे. जेईबद्दल मी सांगेन, जेई करा, कुणी करा, ज्यांना जेईत पहिल्या मागच्या वर्षी किंवा आताच्या या वर्षी 96-97% आहे आणि त्यांना वाटतं की आपण पुढच्या वर्षी जाऊ शकतो 99+, अशाने जेईचा करा रिपीटचा अटेम्प्ट, राईट. त्याबरोबरच बरीच अशी मुलं आहेत, कॅटेगरीची मुलं आहेत, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, ह्या मुलांनी म्हणजे ज्यांना हे थोडीशी ॲव्हरेज मुलं असतील तरी त्यांनी सुद्धा रिपीटचा विचार करायला हरकत नाही, बरोबर. रिपीटसाठी म्हणजे रिपीटरच्या मुलांसाठी आम्ही फिनिक्स टेस्ट सिरीज चालवतो, त्याची तुम्हाला थोडीशी माहिती देतो. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, मार्क वर्सेस पर्सेंटाईलचा थोडासा अभ्यास करा. 110 म्हणजे रिपीट केलं, मी तुम्हाला हे सांगेल, तर रिपीट केलं आणि पुढच्या वर्षी तुम्हाला 110 मायनस मार्क आले तर तुम्ही लॉसमध्ये याच्यासाठी की उद्या मुलं पण वाढणार आहेत आणि उद्या मार्क जर म्हणजे रिपीट करायचं असेल तर 110 मी म्हणेल कमीत कमी पहिलं टार्गेट तुमचं 135चं ठेवलं पाहिजे. 135 जर नाही आले तर कमीत कमी आपल्याला 120-125 काही झालं तरी उपाय करू पुढच्या वर्षी 110 मार्क तर आले पाहिजे, म्हणजे 110 मार्क म्हणजे 95% आले पाहिजे, जेणेकरून आपले जे एक्स्ट्रा चाललेले 10-15 लाख रुपये आहेत, जे 3 पट फी आहे, म्हणजे एक प्रकारे आपण असं अजून करूया की आपल्याला 10 ते 15 लाखाचं पॅकेज आहे, कशासाठी, रिपीट करण्यासाठी, राईट. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कॅल्क्युलेटेड घ्या. जी हुशार मुलं आहेत, जी होतकुर आहेत, जी जेईच्या नादी लागले होते त्या मुलांनी त्यांना मी थोडंसं ॲडवाईस करेन की तुम्ही थोडंसं एक अटेम्प्ट देऊन बघा, कारण जे कॉलेज मिळणार आहे, जी ब्रांच मिळणार आहे ते तुमच्यासोबत आपल्यासोबत लाईफ टाईम असणार आहे, राईट. आम्ही 1-2 टेस्ट फिनिक्सच्या मुलांसाठी मी असं म्हणेन की उपलब्ध केलेले आहेत. हे फिनिक्सचा ॲप आहे, फिनिक्स टेस्ट सिरीज ॲप डाउनलोड करा. तिथं फ्री सेक्शनमध्ये एक टेस्ट आम्ही रिपीटरच्या मुलांसाठी टाकली, म्हणजे जे आता रिपीटर करताय त्यांनी ती टेस्ट द्या. त्याच्यात बघा तुम्हाला जर 80-90-100 अशा टाईपला मार्क येत आहे, म्हणजे की आपल्यामध्ये कॅपेबिलिटी आहे. जर तुम्ही ती टेस्ट दिली तुम्हाला 50 मार्क येतात, 40 मार्क येतात, मी सांगेल नका करू रिपीट. जर तुम्हाला 80-90-100 मार्क येत आहे आणि तुमचं परत मेहनत करायची तयारी आहे, प्लस ऑफलाईनमध्येच करा. चांगलं जिथं कुठं असेल चांगलं मॅथ, म्हणजे मी म्हणेन जिथं ज्या ठिकाणी मॅथ चांगलं असेल
अशा ठिकाणचे क्लासेस निवडा ऑफलाईन, जिथे डेडिकेटेड प्रिपरेशन होते. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुढच्या 8 ते 10 महिने फुल फ्लेज अभ्यास करा आणि मग पुढच्या वर्षी मला वाटतं 99% आत नाही आले पाहिजे. राईट. मी परत बघा, व्हिडिओमध्ये 5-6 वेळेस म्हटले, तुम्ही जर रिपीट केलं आणि तुम्ही 99 आणलं तर तुम्ही सक्सेसफुल आहे. तुम्ही जर रिपीट केलं, तुम्हाला 120-110 मार्क आले ना तर ठीक आहे, ओके, इम्प्रूव्हमेंट झाली. तुमचे मार्क 100च्या आत आले तर समजायचं आपला रिपीटचा आयटम फेल गेलेला. आणि जे लोक डेडिकेटेड करतात, तुम्हाला सांगतो, जे डेडिकेटेड कॅपेबिलिटी असणं, म्हणजे तिथे सांगितलं की 10वीला चांगले मार्क आहेत, जेईचं नादी लागले होते, अशाच मुलांनी, ज्यांना 10वीला 50%, 60%, अशा मुलांनी नका रिपीट करू. जे मी तुम्हाला जे म्हटलं किंवा ही टेस्ट आहे, टेस्टमध्ये 90 मार्क येणं म्हणजे 90% येण्यासारखं आहे. तर तुमचे ऑलरेडी तुम्ही जे दिले, पहिला अटेम्प्ट दिलेला आहे, तुम्हाला 50च मार्क आले जे पहिल्या अटेम्प्टलाच, म्हणजे जेईमध्ये, नका रिपीट करू तुम्ही. जे हुशार आहेत, ज्यांची मेहनत करायची तयारी आहे, जे JEE मुळे डायव्हर्ट झाले होते आणि ज्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी आपल्यात कॅपेबिलिटी आहे, आपण आपले प्रयत्न कमी पडले किंवा आपण CETला इग्नोर केलं, अशा विद्यार्थ्यांना मी सांगेन रिपीट करा. आता इथं रिपीट करता मी दुसरा पार्शियल ड्रॉप, एक पार्शियल ड्रॉप असतो. बरेच मुलं काय करतात की जे कॉलेजेस लागलेलं असतं ते कॉलेज लागतात आणि म्हणजे तो एक मी तुम्हाला सल्ला देईन, ते करा. तुम्ही एखादा ऑनलाईन क्लास, म्हणजे चांगला क्लास निवडा आणि पार्शियली तुम्ही काय करा, 2-3 महिने सोबत जे मिळालेलं कॉलेज आहे त्या कॉलेजचे लेक्चर्स करा आणि पॅरलली तुम्ही टेस्ट देत राहा. म्हणजे टेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट आहे. टेस्ट आपल्याला समजतं आपला काय स्कोर यायला लागला. त्या टेस्टमध्ये जर तुम्हाला 130-140 असे मार्क यायला लागले तर तुम्ही ते कॉलेज ड्रॉप करून द्या. पण जर तुम्हाला लक्षात येते की आपण अभ्यास करतोय, मार्कच आपले इम्प्रूव्ह होत नाही आहे, तर मी तुम्हाला सांगेन ते रिपीट म्हणजे सोडून द्या आणि तुम्ही काय करा, तुमचं फुल फ्लेज इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्ही करा. सो धन्यवाद. अजून कोणाला काही शंका असतील तर ते मला कॉल करू शकता. राईट. आणि इथं आम्ही एक टेस्ट, जे रिपीटर त्यांची कॅपॅबिलिटी चेक करण्यासाठी ॲपला आम्ही काय केलेलं आहे, फिनिक्स टेस्टच्या ॲपला एक आम्ही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट फ्री सेक्शनमध्ये ठेवलेली आहे. त्या टेस्टचा पर्पज एवढाच आहे की तुमच्यामध्ये रिपीट करायची कॅपॅबिलिटी आहे का, हॉनेस्टली टेस्ट द्या आणि मग उघड्या डोळ्यांना डिसिजन घ्या. उगाच रिपीट करायचे म्हणून रिपीट करू नये. धन्यवाद.